पुढची बातमी बघूयात। अमरावतीत सुद्धा लव्ह जिहादचं एक प्रकरण उघडकीस आलेलं आहे। मोहम्मद अय्याज तन्वीर हा आरोपी सध्या या प्रकरणातला आहे, जो पोलिसांच्या ताब्यात आलेला आहे। हिंदू तरुणींना तो प्रेमाच्या नावानं फसवायचा असं आता उघड झालंय। एसआयटी गठीत करण्याची मागणी अनिल बोंडे यांच्याकडून या प्रकरणामध्ये करण्यात आली आहे। प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणींवर तो लैंगिक अत्याचार करायचा। मोबाईलमधील डाटा सायबरच्या मदतीनं रिकव्हर करण्याचं काम सुरू आहे। एका मुलाला पोलिसांनी अटक केली आणि आता पोलिसाची कारवाई सुरू आहे, परंतु तो MIMचा सदस्य आहे असं कळतंय। परंतु एकट्या मुलाचं काम नाहीये ते। मीच 2 नावं दिलेली आहेत, परंतु ती मोठी गँग आहे ज्यांनी पूर्ण स्नॅपचॅट केलेला आहे, व्हॉट्सॲपचे ग्रुप बनवलेले आहे। पोलिसांनी त्या मुलाच्याकडून सगळे मोबाईल जप्त करावे, त्याच्या सगळ्या मित्रांचे फोन कॉल्स तपासावे आणि त्यामुळं यामध्ये खोलात गेलं पाहिजे। त्याच्यासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेटिव्ह टीम लावली पाहिजे आणि ती महिला अधिकारी जी सेन्सिबल असेल, त्यासोबतच सायबरचा असेल, त्यांना नेमलं पाहिजे, ही माझी मागणी आहे। पुढील तपास सुरू आहे। संदिग्ध कोणी अजून आमचं म्हणणं असं आहे, माझ्यासोबत प्रदेश प्रवक्ते शिवराजी कुलकर्णी आहे आणि इतर पदाधिकारी। तर आमचं असं म्हणणं आहे की यात मोठी साखळी आहे ही, आणि या साखळीचा तपास आपण फार गतिमान पद्धतीने केला तर बरं राहील। कारण याच्यात मोठं षडयंत्र असं दिसून येते, त्याच्यामुळं आणि ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुद्धा आहे असं सुद्धा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं।